आज आहे 31st तर आज आम्ही 31st पार्टी अरेंज केली आहे घरी, सोनीच्या घरी. तर आता आम्ही इथे मी आणि अक्षय आम्ही ऑर्डर दिली होती जेवणाची. ती ऑर्डर घ्यायला चालू होतं, तर इथे पॅकिंग करेपर्यंत मग अक्षय बोलले की आपण मांडा घेऊन टाकू तिकडून दुसऱ्या दुकानातून. म्हणून मग आता आम्ही तिकडे दुसऱ्या दुकानात मांड्यावाल्याकडे आले आहोत. तर तिथे गरमागरम मांडे त्यांनी बनवायला घेतलेलेच होते. 5 मांड्यांची ऑर्डर आम्ही दिली होती. मांडा म्हणजे मला फर्स्ट टाईम कळालं, मांडा म्हणजे चपाती, गव्हाच्या पिठाचा मांडा असतो. आणि रुमाली रोटी, मी रुमाली रोटीच म्हणायची, आणि रुमाली रोटी ही आपली मैद्याची असती. तर आम्ही मांडा घेतला गव्हाच्या पिठाचा, आणि तिथून मग आम्ही चिकन कोरम्याची जिथे ऑर्डर दिली होती आम्ही तिथे आलो, कारण पातेलं वगैरे आम्ही दिलेलंच होतं आणि एक मोठी बॅग पण घेऊन आलो होतो. एक दिवस राहणार होतो सोनीकडे, त्याच्यामुळे माझ्याकडे पण एक बॅग ऑलरेडी होती. आता अक्षय इथे पार्सल आमचं रेडी झालेलं आहे. पिशवीमध्ये आम्ही ते पातेलं ठेवून घेतले, आणि ती दुसरी बॅग पण आमचीच आहे कपड्यांची. मग आता इथून आम्ही घेऊन सोनीकडेच डायरेक्ट जाणार आहे. मांड्याची पिशवी पण त्यांनी एका साईडला टाकून दिली, आणि कोशिंबीर आपण गाडीच्या हँडललाच लावणार होते, कारण त्याच्यात दही पण होतं. तिथून मग आम्ही डायरेक्ट सोनीकडेच गेले. मला व्हिडिओ काढायला चान्सच मिळाला नाही, कारण खूप ओझं पण होतं. घरी गेल्यावर आमची ही टुन्नूबाई तर पोहोचलेलीच होती, मम्मी आणि गुड्डी. याच्याबरोबर मग मी तिच्याबरोबर छान मस्त खेळले. चल चल काय 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 काय. मम्मी आणि गुड्डी पण आत्ताच पोहोचली होती, आणि आल्या आल्या अक्षयने टुन्नूला घेतलं होतं, आणि इकडे सोनी स्वयंपाकाची तयारी चालू होती. स्वयंपाक असं काही नाही, पण आम्ही 3 किलो चिकन मागवलं होतं, ते फ्राईड करणार होते. सगळे मुलं पण तेच खाणार होते. तर एका साईडला तिने लेग पीस बाजूला केलेले होते, त्याच्यामुळे ते लेग पीस एका साईडला ती छान मस्त फ्राय करत होती, आणि एका साईडला तिने एका पातेल्यामध्ये दुपारीच मॅरिनेट करून ठेवलेलं होतं चिकन, आणि ते चिकन टिक्का ती तळत होती. सकाळीच का ग? 5 वाजता अपॉइंटमेंट. आणि इकडे आता निमिष टुनूला पण घ्यायला लागले, कारण ती मान धरती, आणि ह्या दोघा भावांचं काहीतरी डिस्कस चालू होतं. आणि इकडे ह्या तिघांची मस्ती सुरू झाली आहे. बेडरूममध्ये जाऊन त्यांनी मस्तपैकी गाणे वगैरे लावले, लाईटिंग वगैरे केली, आणि डान्स चालू होता. असं छान आम्ही घरच्या घरी सेलिब्रेशन केलं फॅमिलीबरोबर. माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हे नवीन वर्ष सुखासमाधानी आणि भरभराटीचं जावं हीच अपेक्षा. आणि ह्या नवीन वर्षात तुम्हीही माझ्यावर खूप प्रेम कराल, असंच मला सपोर्ट करत राहाल हीच आशा करते. हॅपी न्यू